नमस्कार महाराज मित्रांनो, तुमच्या समोर एवढ्या सगळ्या ज्या बॉटल्स दिसत आहेत ना, त्यांचे फक्त दोनच काम आहेत. एक म्हणजे शेंडा चालवणं, म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमचं कुठलंही पीक असेल, भाजीपाल्यापासून तर फळबागेपर्यंत त्याचा शेंडा चालणे, त्याची ओव्हरऑल ग्रोथ चांगली करणे. आणि दुसरं म्हणजे तुमचं पीक कुठल्याही अवस्थेत असेल, म्हणजे त्याने आता माल देत असेल, माल तोडून तो दमला असेल किंवा ट्रेसमध्ये आला असेल, किंवा त्याला वातावरणाचा म्हणजे अबायोटिक आणि बायोटिक ट्रेस आला असेल, तर त्याचा जो ताण आहे तो दूर करण्यासाठी ह्या प्रोडक्टचा तुम्ही वापर करू शकता. मित्रांनो, त्याच्या पहिले नवीन असाल चॅनलला तर फॉलो करून घ्या आणि जे प्रोडक्ट तुम्हाला आवडेल, जे तुमच्या टप्प्यामध्ये बसेल, त्याचा दणका उडवून द्या महाराज. आता एक एक प्रोडक्ट आपण समजणार आहोत आणि यांचं काम समजणार आहोत. महाराज, आपण दोन प्रोडक्ट पहिले घेणार आहोत. ते म्हणजे पहिलं आहे याराचं एजी बूस्ट आणि पीआय कंपनीचं टोमॅटो टच. मित्रांनो, एवढे खतरनाक प्रोडक्ट आहेत. याच्यामध्ये वापरलाय मित्रांनो रेड सीवीड. हे जे आहे जीन प्रमोशन, म्हणजे झाडांमध्ये जीन्स आहेत त्याला ताकद देतं आणि त्याच्यामुळे झाडाला रोग प्रतिकार क्षमता एवढी वाढते की हे जे आहेत ना, हे टोमॅटो टचवाले हे व्हायरस म्हणून याचा वापर करतात, पण याच्यामध्ये रेड सीवीड आहे. झाडाच्या अबायोटिक ट्रेसमध्ये खूप चांगलं काम करतं. थंडी आणि गरम होत असेल एकाच दिवसामध्ये तर हे दोघं प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहेत. 50 ml 20 लिटरच्या पंपाला वापरायचं. दुसरं आहे मित्रांनो त्याच कंपनीचं बायोविटा पीआय कंपनीचं, खतरनाक आहे. हे सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये झाडाला वापरास खतरनाक आहे. 50 ml प्रति 20 लिटर पंपाला वापरा. याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन दिलेलं आहे, तर झाडामध्ये ग्रीनरी खूप येते, झाड हिरवंगार होतं आणि शेंडा चालायला लागतो. त्यानंतर मित्रांनो खतरनाक प्रोडक्ट सगळ्यांनाच माहित आहे, इसाबियॉन 64% अॅमिनो ऍसिड आणि प्युअर अॅमिनो ऍसिड आहेत. त्याच्यामुळे झाडाच्या वाढीसाठी, शेंडा वाढीसाठी हेही एकदम जबरदस्त काम करतं. याचंही प्रमाण तुम्ही 30 ml तर 50 ml 20 लिटरच्या पंपाला घेऊ शकतात. त्याच्यानंतर कंपनीने नवीन अजून एक प्रोडक्ट काढलं होतं क्वांटिस. याच्यामध्ये जवळपास 48% अॅमिनो ऍसिड आणि मायक्रोन्यूट्रन दिलंय. याचंही प्रमाण 50 ml आहे 20 लिटरच्या पंपाला. त्यानंतर मित्रांनो पीआय कंपनीचा ह्युमोसॉल, याला जास्त करून वापरलं जातं ड्रिपने. एका एकराला 1 लिटर सोडायचं राहतं, पण वरूनही तुम्ही याला फवारू शकतात 50 ml 20 लिटरला. खतरनाक आहे, अॅमिनो ऍसिड आहे आणि ह्युमिक ऍसिड आहे. त्यानंतर 5G IPL कंपनीचा आहे. मित्रांनो 5G म्हणजे याच्यात 5 घटक आहेत, पण इथे दावलेले 2च घटक आहेत, फुल्विक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड. पण इतर घटक आहेत ज्यामध्ये ते मायक्रोन्यूट्रन आणि NPK देतात, त्यामुळे याचे रेट जास्त आहेत आणि याची कॉस्टिंग जास्त आहे, पण याचे रिपोर्टही तेवढेच तगडे आहेत. त्यानंतर येतं मित्रांनो यारा कंपनीचा स्टॉप इट. याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड म्हणा किंवा इलेमेंटल कॅल्शियम म्हणा 11% वापरला आहे. जेव्हा केव्हा आपण याला सुरुवातीला पिकांमध्ये वापरतो, हेही एकदम ग्रीनरी आणतं आणि शेंडा काढतं. त्यानंतर मित्रांनो मी कंपनीचा सिलिकझॉल, खतरनाक मला सगळ्यात आवडणारं सिलिकॉन आहे. आता जे उन्हाळ्याचे पिक आहेत मित्रांनो, त्यामुळे सनबर्निंग होतं, पानं करपतात, पानं जळतात, त्याच्यासाठी एकदम जबरदस्त काम करतं. झाडांवरती, पानांवरती एक सिलिकॉनची लेअर तयार करतं, ज्यापासून पिकाला उन्हापासून वाचवतो. त्याच्यानंतर हे खतरनाक प्रोडक्ट आहे, सगळ्यांनाच माहित आहे, बायो 20. याच्यामध्ये NPK वापरला आहे, याच्यामध्ये सीवीड वापरलं, याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन वापरलेलं आहे. खतरनाक आहे. याचं प्रमाण जे आहे मित्रांनो 50 ml ते 70 ml 20 लिटरच्या पंपाला आहे. याचं सांगायचं राहिलं होतं, याचं प्रमाण आहे मित्रांनो 30 ml 2 ml प्रति लिटर, म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 40 ml, आणि हे तुम्ही 50 ml ने घेऊ शकतात महाराज. खतरनाक रेंज आहे. तुम्हाला रेंज आवडली असेल तर परत एकदा सांगतो फॉलो करा. आणि हे वापरायची गरज काय मित्रांनो, झाडामध्ये 2 ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतात, अन्न ग्रहण करणारा नलिका 2 असतात. एक असते झायलम आणि एक असते महाराज फ्लोएम. दुसरा जो रूट आहे महाराज फ्लोएम, त्याच्यामधनं अॅमिनो ऍसिड, सायटोकायनिस, प्रोटीन्स वाहत असतात आणि ते एकदम फास्ट वाहत असतात, कारण की त्याला झाडाला खूप गरज असते. आणि याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड, सीवीड आणि प्रोटीन्स आहेत महाराज, म्हणून यांची गरज पडते. पण याचा वापर तेव्हाच करा जेव्हा तुमचं झाड ट्रेसमध्ये गेलं असेल किंवा शेंडा चालत नसेल. उगाच झाड एकदम जबरदस्त चालतंय आणि वापराल तर फक्त तुमचा खर्च होईल महाराज, फायदा काही होणार नाही. याला संकटाच्या काळात वापरा, उगाच वापरू नका. परत एकदा सांगतो, माहिती आवडली असेल तर फॉलो करा. आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.